हरिओम. मी संगीता विलास जाधव, बेस्टनगर गोरेगाव बेस्ट उपासना केंद्रात 2014 सालामध्ये माझं मेडिकल स्टोअर चालू केलं. मी जेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आम्ही काम करताना आम्हाला खूप अडचणी झाल्या. त्यातून आम्हाला बापूने हळूहळू बाहेर काढलं. एक आठवडा असा आला 2014 सालचा की त्यावेळी मला पोटामध्ये दुखायला लागलं. मी बी सोमवारपासून हळूहळू दुखतंय. मी विचार केला की चला बाबा माझ्या पोटामध्ये गॅस झाला असेल किंवा असं काहीतरी. मी मेडिकलमधनं औषधं घेऊन खात होती, तेवढ्यापुरतं मला बरं वाटत होतं. पण गुरुवारपासून माझ्या पोटात दुखणं जरा वाढलं. माझ्या मुली किंवा माझे मिस्टर जे होते ते दोघे मला बोलायला लागले की तू डॉक्टरकडे जा. मी म्हटलं ठीक आहे डॉक्टरकडे जाऊया. पण मेडिकलचा टायमिंगच असं होतं की मी मेडिकलमध्ये जाणार आणि डॉक्टर असणार. मी मेडिकल बंद केलं, डॉक्टर जाणार असे. त्यामुळे मला काही जाता येत नव्हतं. असं करता करता शुक्रवारपर्यंत ते दुखणं आणखीन वाढलं. शनिवारी जेव्हा मला असह्य व्हायला लागलं तेव्हा आम्ही आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले. त्यांना मी सांगितलं की बाबा मला असं असं होतं आहे म्हणून. तर त्या बोलल्या एक काम कर, तू आता ह्या गोळ्या खा, तुला बरं वाटेल. तर संडेला मला अचानक पेन वाढलं. माझं पेन असं वाढलं की मला उठता बसता त्रास व्हायला लागला. मी काहीतरी काम करताना अचानक उठल्याबरोबर मला पूर्ण ब्लिडिंग झालं. मला काय कळलंच नाही. बसल्यानंतर मला चक्कर वगैरे येणं अशा सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मला काही काम पण सुचेना. शेवटी मी जाऊन आराम करायला लागले. आणि रात्रीतून ते दुखणं एवढं वाढलं. आम्ही ती डॉक्टरकडे गेलो. परत डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिल्यावर मला जरा सांगितलं की तुला उद्या जाऊन कुठल्याही परिस्थितीत सोनोग्राफी करायची. मी म्हटलं ठीक आहे सोनोग्राफी, पण मला आजची रात्र जाऊ दे फक्त. कारण मला खायलाही जमेना, उठायला जमेना, झोपायला जमेना, इतकं माझं पोट दुखत होतं. शेवटी संडेला कशी तरी मी रात्र काढली. तर रात्रीच्या 2 वाजता मला जाग आली. जशी मी उठल्याबरोबर मला म्हणतं काय आलं. म्हटलं काय नाही, मी वॉशरूमला जाऊन येते. तर मी उठले आणि वॉशरूमला जाऊन आले चांगले मी. आणि नंतर मला झोप लागेना म्हणून मी बसून राहिले. तर आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलो. तर आम्ही 2 वाजूपासून जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलो. परत मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून मी उठायला लागले. तर जशी मी उठल्याबरोबर मला एवढी जोरात चक्कर आली. त्याच्या पुढचं जे काही घडलं ते मला सगळं माझ्या मिस्टरांनी सांगितलं. कारण मी जेव्हा जागी झाली तेव्हा बघितलं माझे मिस्टर माझ्या जवळ आहे, माझे सासू माझ्या जवळ आहे. दोघे मला हातपाय चोळताय, माझा नवरा रडतोय, असं सगळं. म्हणजे ते प्रकरण पाहून म्हटलं काय झालं. म्हणतात काय नाही, तू चक्कर येऊन पडलीस. तर म्हटलं कसं काय. तर त्यांनी मला सांगितलं की तू फक्त बापू बोललीस आणि कोसळलीस. त्याच्यानंतर तुला आम्ही उठवतोय पण तू उठतच नाहीयेस. आम्हाला म्हणजे मी पूर्ण थंड पडली होती. अक्षरशः म्हणजे मरणाच्या दारामध्ये होती मी. आणि माझे मिस्टर येऊन मला हात चोळतात, पाय चोळतात. आणि ती धावपळ बघून माझी सासूबाई पण आल्यात आणि सासूबाई पण माझे हात चोळायला लागले, पाय चोळायला लागले. तोपर्यंत माझ्या मिस्टरांनी बापूंच्या जवळ जे आम्ही पाणी ठेवतो ते पाणी आणलं, उदी लावली, उदी चारली. असं सगळे प्रकार चालू होते त्यांचे. जवळपास ते 1 तास ते मला त्या गोष्टी करत होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी फक्त लास्टचा एक वर्ड बोलला की बापू हिच्याशिवाय माझ्याकडे कोणी नाही आहे. माझ्या 2 मुली लहान आहेत आणि माझ्याकडे आता दुसरं कोणी नाही आहे जे माझं स्वतःचं आहे. तर हिला वाचवायचं तुझं जिम्मेदारी, तू वाचव तिला. असं म्हणून त्यांनी ते तांब्यातलं पाणी होतं ते पाणी त्यांनी माझ्या तोंडावर फेकल्याबरोबर मी उठल्यानंतर नंतर मी बघितल्यावर त्यांना ते मला म्हणतात पहिलं सांग तुला कुठल्या हॉस्पिटलमध्ये मी भरती करू. तर माझी डिलिव्हरी पूजा हॉस्पिटलमध्ये गोरेगाव वेस्टला आहे तिथे झालेली आहे होती. त्यामुळे ते डॉक्टर माझ्या चांगले ओळखीचे असल्यामुळे म्हटलं चला आपण त्या डॉक्टरला दाखवूया. आम्ही जवळपास 6 वाजता मी त्या डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे काढल्यावर मला 7 वाजता कळलं की माझी फेलोपाईन ट्यूब फुटली आणि पूर्ण रक्त माझ्या पोटामध्ये साकळलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे माझा हा प्रकार झालेला आहे. डॉक्टरांना जेव्हा ही रिपोर्ट कळल्यानंतर डॉक्टर ताबडतोब खाली आले आणि 7:15 वाजता माझं ऑपरेशन करायला घेतलं. आणि जवळपास मला 11:30-12च्या दरम्यान जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होती
आणि मला बापूने ह्या सगळ्या याच्यातून सही सलामत माझ्या परिवारासाठी बाहेर काढलं. बापू, तुझी खूप खूप कृपा आहे आणि अशीच कृपा आमच्यावर राहू दे. हरिओम.